50% आरक्षणाची मर्यादा आणि सुप्रीम कोर्टामध्ये आता सुनावणीला सुरुवात झाली आहे। काल डेटा सादर केला राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांची माहिती आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। राज्य निवडणूक आयोगाकडून बालवीर सिंग यांचा युक्तिवाद सध्या सुरू आहे। 246 पैकी नगर परिषदेमध्ये 40 जागी मर्यादा ओलांडली जाते असं आयोगानं म्हटलंय। 17 ठिकाणी नगर पंचायतमध्ये मर्यादा ओलांडली जाते अशी माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे। या जागा जवळपास 22% आहेत। राज्य निवडणूक आयोगाकडून कोर्टामध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे। 50%च्या वर आरक्षणाची मर्यादा गेलेली आहे। 32 जिल्हा परिषद 29 महापालिका इथे निवडणुका जाहीर नाही असं आयोगानं म्हटलंय। 331 पंचायत समिती इथे अजून निवडणुका जाहीर झाल्या नाहीत असं आयोगानं कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। 32 जिल्हा परिषद 29 महापालिका ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे। याचिकाकर्त्यांचे वकील इंदिरा जयसिंग यांनी म्हटलेलं आहे। ओबीसीच्या जागा पांठ्या आयोगामुळे कमी झाल्या असं याचिकाकर्त्या वकिलांचं म्हणणं आहे। ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे। याचिकाकर्त्यांचे वकील इंदिरा जयसिंग यांच्याकडून अशा पद्धतीने युक्तिवाद कोर्टामध्ये केला जातोय। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे। याचिकाकर्त्यांचे वकील इंदिरा जयसिंग यांच्याकडून असा युक्तिवाद केला जातोय। आज सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ओबीसी आरक्षणावर सुनावणी ही सुरू झालेली आहे। काही वेळापूर्वीच या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। काल डेटा सादर केला राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांकडून कोर्टामध्ये ही माहिती देण्यात आली आहे। 246 पैकी नगर परिषदेमध्ये 40 जागी मर्यादा ओलांडली जाते असं आयोगाकडून सांगण्यात आलंय। 17 ठिकाणी नगर पंचायतमध्ये मर्यादा ओलांडली जाते अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून कोर्टात देण्यात आली आहे। 32 जिल्हा परिषद 29 महापालिका इथे निवडणुका जाहीर नाही। 331 पंचायत समिती इथे अजून निवडणुका जाहीर झाल्या नाहीत असं राज्य निवडणूक आयोगाकडून कोर्टामध्ये सांगण्यात आलंय। बांठिया आयोगाच्या अहवालाचं न्यायिक मूल्यांकन करण्यात यावं याचिकाकर्त्यांचे वकील इंदिरा जयसिंग यांचा हा युक्तिवाद आहे। बांठिया आयोगाच्या अहवालाचं न्यायिक मूल्यांकन करण्यात यावं अशी मागणी इंदिरा जयसिंग यांच्याकडून करण्यात आली आहे। याचिकाकर्त्यांच्या वकील आहेत इंदिरा जयसिंग, त्यांच्याकडून ही मागणी करण्यात आलेली आहे। ओबीसीच्या जागा बांठिया आयोगामुळे कमी झाल्या असं याचिकाकर्त्यांच्या वकिलांचं कोर्टामध्ये म्हणणं आहे। ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे। बांठिया आयोगाच्या अहवालाचं न्यायिक मूल्यांकन त्याचं करण्यात यावं याचिकाकर्त्यांचे वकील इंदिरा जयसिंग यांनी हा युक्तिवाद कोर्टामध्ये केलेला आहे। तर या सुनावणीकडे आपलं लक्ष असेलच। पुढच्या बातमीकडे येऊयात। मंचरमधील सभेदरम्यान प्रत्येकाला 3 मतं देण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं। ती चूक सुधारताना अजित पवारांनी पुन्हा प्रत्येकाला 3 बटणं दाबण्याचा अधिकार आहे असं म्हटलं आणि या दोन्ही चुकांचं स्पष्टीकरण देत अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। तुम्हाला प्रत्येकाला 3 मतं देण्याचा अधिकार आहे, 3 बटणं दाबायचा अधिकार आहे। सॉरी, मी काल ज्या भागात होतो तिथं 3 होते। नगरपंचायतीला 1च आहे, बाकीच्या ठिकाणी नगरपालिकेला 2 आहे। समजून घ्या, समजून घ्या। सगळ्या महाराष्ट्रात फिरताना कुठं 2 आहेत, कुठं 1 आहे। आपली माघार 3 नाही 2। मी नेहमी सांगतो माझं चुकलं की लगेच माघार, पण चुकलं ते माझ्या मनाला पटलं पाहिजे चुकलंय म्हणून। हे पटलं माघार।